संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। सहकार वाचवण्यासाठी सहकार कायदा वाचणे महत्त्वाचे। एडी पाटील, पलूस येथे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न। पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी सहकार कायद्याच्या अभ्यासावर भर। सहकाराला वाचवण्यासाठी सहकार कायद्याचे वाचन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचे चेअरमन एडी पाटील यांनी केलं। कर्मचाऱ्यांनी पतसंस्थेची आचारसंहिता अभ्यासली पाहिजे, तसेच पतसंस्थेत सहकाऱ्यांच्या पुस्तकांची लायब्ररी असावी आणि कर्मचाऱ्यांनी दररोज किमान अर्धा तास त्यातील पुस्तके वाचावीत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं। पलूस येथील लंगर लॉन्स कॉन्फरन्स हॉलमध्ये पलूस शहरातील सर्व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांच्यासाठी संस्था कामकाज, सहकारी कायदे, संस्था वसुली आणि NPA या विषयावर एक मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात एडी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। या शिबिराचे उद्घाटन धोंडीराज पतसंस्थेचे संस्थापक मानसिंग पाटील, जय भवानी पतसंस्थेचे संस्थापक शरद शिंदे, श्री चौंडेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे, श्री लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक संपतराव फाळके आणि विलास लोंढे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन श्री धोंडीराज महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूसचे संस्थापक मानसिंग पाटील आणि जय भवानी ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित सांडगेवाडीचे संस्थापक शरद शिंदे यांनी केलं होतं। या शिबिरास श्री धोंडीराज महाराज ग्रामीण बिगर शेती पतसंस्था पलूस, जय भवानी पतसंस्था सांडगेवाडी, संग्राम पतसंस्था पलूस, गणेश नागरी पतसंस्था सांडगेवाडी, TDF पतसंस्था पलूस, मंगल आनंद सोसायटी पलूस, शिवाजी मोरे अर्बन सोसायटी पलूस, जय हनुमान पतसंस्था मोराळे, गणराज सोसायटी सांडगेवाडी पलूस, जीवनधारा पतसंस्था पलूस, लक्ष्मी ग्रामीण पतसंस्था पलूस आणि परिसरातले विविध संस्थांचे कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुन्हा महाराष्ट्रात एक नंबरला याचं कारण काय आहे तर कुठले मंत्रोच्चार देवपूजा करून होत नाही, तर कष्टाला कर्माला न्याय द्या, कर्माची पूजा करा। तुम्ही कर्माची पूजा न करता देवाचे फोटो लावून पूजा केली तर संस्था वाढत नाही। मी बऱ्याच पतसंस्थेत सांगतो की तुमची वर्धापन दिनाला तुम्ही सत्यनारायणची पूजा करता, त्यापेक्षा तुम्ही लोकांना संवाद साधा। सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसाद घ्यायला बोलवू नका, तुम्ही त्यांना चहा पाण्याला बोलवा आणि त्यांच्यासाठी चर्चासत्र आयोजित करा। पण 80% लोक ऐकत नाही। बऱ्याच वेळेला मला आता प्रत्येक वर्षी रोज वर्धापन दिनाच्या पत्रिका येतात, त्यात लिहिलेलं असतं की सत्यनारायण पूजा आयोजित केल्या प्रसादासाठी आहे। अरे सत्यनारायण पूजा काय आहे हे तुम्ही कधी ऐकलंय का? जर विज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपण जडत्व, पाण्यात पडलेली वस्तू कुणावर येऊ शकते का? पण सत्यनारायण पूजेमध्ये काय सांगितलं, कलावती राणीनं प्रसाद खाल्ला नाही, तिच्या नवऱ्याचे नाव बोलली। आणि आजही आपण लग्न असली तरी सत्यनारायण गातो, वास्तुशांती असेल तरी सत्यनारायण गातो आणि वर्धापन दिनाला पण सत्यनारायण। अरे जर एवढं सत्यनारायणाकडे ताकद असेल तर मग संस्था बंदच